गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. अरे सॉरी, गुड मॉर्निंग कुठे बोललो, गुड इव्हिनिंग गाईज. मस्त मजेतच राहा. सो जस्ट लुक आउट, माझ्या घरचे पोपट आहेत. आणि आज स्पेशल दिवस म्हणजे आज भिवंडी आगरी महोत्सवचा स्टार्टअप दिवस आहे. आणि पालखी आमच्या गावातून निघणार आहे. तो गावात आता बहुतेक मान्यवर लोक आलेले आहेत गावात. आणि मी पण निघलो आहे. टोपी वगैरे बोलू, जरा बघू ते कशी दिसते. थांबा आता का ना, डुगू मागे लागले त्याच्यापायी थांबल्या. सो गाईज, चला आता आपण निघूया. भिवंडी आगरी महोत्सवच्या तयारीकडे आपण चाललोय. चला आम्हाला मी दाखवतो. तू पण भरते का ग इशू? रांगोळी भरते का? सो मंडळी, आता आम्ही पोचलोय. जस्ट पहिली मीटिंग झाली माझी रवी भाऊ पाटील. पक्का बिझी वाटतो तो. चला आता पुढे निघू. चला आता असते आम्ही आता तयारी झालेली लोकांची. अरे आपल्या गावात जत्रा भरली ना, तुम्ही अजून निघले नाही. पालखी सजावट करायला गेलतो दोघं. अरे खतरनाक काम केले तुम्ही. जा लवकर कपडे घाला, भारीवाले कपडे घाला. सो मंडळी, तयारी झालेली आमची. प्रत्येक वर्षीची आमची बैलगाडी असते भाऊजांची. भाऊजी बरं ना? आणि इकडच्या बाजूला देखील गाड्या आहेत. आणि इकडे टांगा आहे, घोडा टांगा. चला आता पुढे बघूया. इथे संपूर्ण आमचे वारकरी संप्रदायाची लोक आहेत. स्टार्टअप हा इथूनच आहे. आमच्या गावच्या श्री साईबाबा मंदिरापासून टोपी घालायची आज वारकरी संप्रदायाची. आता इथे पेटे बांधाचा कार्यक्रम चालू आहे. बहुतेक मंडळी इथे पेटे बांधून घेणार आहे. चला बघूया, स्टार्टअप आहे.
आगरी महोत्सव एक आनंदाची पर्वणी आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? भिवंडी आगरी महोत्सव 2025 आज 23 तारखेपासून सुरुवात होत आहे आणि 27 तारखेला त्याचा समारोप आहे. आज भिवंडी आगरी महोत्सवाचा पहिला दिवस हा वारकरी महोत्सव म्हणून त्याला संबोधलं जातं. खरोखरच सोनाळे गावातनं साई मंदिरापासून तर सोनाळे ग्राउंडपर्यंत म्हणजे आगरी महोत्सव ग्राउंडपर्यंत एक दिंडी काढतात आणि त्या दिंडीमध्ये सतत हरिनामाचा गजर करून आणि या भिवंडी आगरी महोत्सवाची सुरुवात होते. खरोखरच एक देखण्यासारखं बघण्यासारखा असा हा सोहळा असतो. तसंच भिवंडी आगरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून जर आपण ग्राउंडवर गेलो तर तिथं भिवंडी म्हणजे आगरी समाजाची रूढी परंपरा अतिशय चांगल्या प्रकारे संस्कृती दाखवली जाते. म्हणजे एवढ्या हुबेहूब अशा प्रकारचं कुठल्याही महोत्सवामध्ये अशा प्रकारची हुबेहूबता नसते जी या भिवंडी आगरी महोत्सवामध्ये असते. प्रत्येकाला हवा असा वाटणारा हा भिवंडी आगरी महोत्सव. त्याच्यात कार्यक्रमांची खूप रेलचेल असते. सांस्कृतिक कार्यक्रम असतील, शाळेतील मुलांचे डान्स असतील, काही टॉप 10मध्ये सत्कार असेल किंवा अशा बऱ्याचशा प्रकारचे कार्यक्रम हे त्यानिमित्ताने आणि बऱ्याचशा जणांचा सत्कार हा होत असतो. बरेचसे राजकीय पुढारी नेते ह्या कार्यक्रमास हजेरी लावतात, कारण भिवंडी आगरी महोत्सव हा सर्वात मोठा महोत्सव म्हणून संबोधलं जातं. तर मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण आगरी म्हणूनच नाही तर आगरी समाजाच्या व्यतिरिक्तही म्हणतात ना, भिवंडी आगरी महोत्सव हा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा महोत्सव आहे. त्याच्यामुळे सर्व समाजातील लोकांना नम्र विनंती करतो का हा भिवंडी आगरी महोत्सव हा यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यात आपलं सहकार्य करावं अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो. आणि हा आगरी महोत्सव हा भिवंडी आगरी महोत्सव ठाणे जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचा महोत्सव व्हावा यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं अशी मी आपणाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय आगरी. धन्यवाद. आमच्या अण्णाने पण भेटा बांधला, गर्दी होती म्हणून. तेरी की बिल्ला गल्ला पानी. हाँ तो पानी पीने के लिए तो आए हो. चला तुम्ही चला पुढं. पकडून ठेवतो का? अरे 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 टाइटच घ्या का? नाही गेले आहे ना. थांबा 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 जाऊ नका, बाकी अजून. तांबरे बस.
बघ कशी सगळे तुझे मित्र बसलेत. बसतो का? चल चल. पेटे नाही मानले. अरे ठीक आहे चला. सो गाईज आगरी महोत्सवचा आजचा पहिला दिवस वारकरी महोत्सव आणि खऱ्या अर्थाने आपल्या आगरी समाजातील बाया बघा कशा सोन्याने कशा नटलेल्या आहेत. म्हणजे इतर ठिकाणी बोलतो आम्ही त्या बाया पिवळ्या कधी दिसतात कावील झाल्यावर, पण आगरी समाजातील बाया या अशा पिवळ्या होतात आणि त्याही सोन्याने भरलेल्या. आता आम्ही चालून चालून थकल्या जाम बेस थकलो नाही का डोकं. रिक्षामध्ये बसले. आमचा गंधर्वाड्याचा रिक्षा बघल्या ना. चला मस्त बघी. आता आम्हाला थोडासा मार्ग भेटले. ज्ञानदेव म्हणे सत्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली
पालखी ही नॅशनल हायवे 4ला आलेली आहे. बघूया आता इकडे ट्रॉफिक ॲक्च्युली ट्रॉफिक अडवली बोलली जाणार नाही. गाड्या आम्ही थांबवून ठेवल्यात कारण आगरी महोत्सवचा जो ताफा आहे तो आता चालला पुढे. तर एक एक लाईन आम्ही सोडणार आहोत कॉर्नर करून. आमच्या जोडीला आम्हाला सहकार्य करतात बरं. सो मंडळी आता बघू शकतो तुम्ही म्हणजे पोलीस आहेत आणि आम्ही स्वतः अडवल्या नाही बोलता येणार. एक समाजकार्य चालले आमचा जो आमचा आगरी समाजाचा कार्यक्रम आहे तो याच रूटला आहे. त्याच्यामुळं आम्ही बरोबर चाललं आहे गाड्यांच्या. म्हणजे कोणाला पुढं इजा वगैरे होऊ नये किंवा ॲक्सिडेंटली प्रकार घडू नये त्याकरता तो चला. सो मंडळी ही आहे आगरी महोत्सवची लाइटिंग. बघू शकता आम्ही हायवेवरती आली डायरेक्ट चालल्या. सो आता जस्ट अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर आम्ही आहोत आणि हायवेची इजा होऊ नये म्हणून आम्ही किंवा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही थांबलो. सो आता बऱ्याच आहेत आमचा बऱ्याच आहेत त्यामुळे ट्रॉफिक क्लिअर झाले बघू शकता. साहेबांनी आम्हाला चांगला सहकार्य केला. त्याच्यामुळं आम्ही साहेबांचा धन्यवाद देतो आणि मनापासून आम्ही धन्यवाद देतो कारण साहेबांच्या मुलांनी गाड्या थांबवल्या आणि मागच्या गाडीवाल्यांचा बी धन्यवाद देतो की त्यावेळी आम्हाला सहकार्य केलं. स्वतः असते ते थांबल्या. बघूया आता पोचलोय आम्ही जस्ट आगरी महोत्सव. ही बघा लाईटिंग याला बोलतात आगरी महोत्सव. फ्लॅशबॅक ऑफ आगरी भिवंडी आगरी महोत्सव. ही आहे आमची सजावट. ही आहे आमची रौनक. भिवंडी आगरी महोत्सव 2025. मी देईन त्याला. आणि आपली आपापल्या पद्धतीने म्हणजे आगरी महोत्सवचा कलागुण आणि त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतील. सो मी आज काही जास्त सांगणार नाही. आज वारकरी महोत्सव आणि वारकरी महोत्सव असल्या कारणामुळे जास्त काही घेणार नाही. तुम्ही रोज भरपूर म्हणजे इतर ब्लॉगरच्या माध्यमातून बघालच आगरी महोत्सवची काय चक्काचक्की काय चकाचकी. पण विषय कसा आज असा की आता वारकरी महोत्सव आमचे बाबा श्री वैकुंठवती सरपंच सीताराम पाटील यांच्या म्हणजे नावाने वारकरी महोत्सवाचा स्टार्टअप आहे. त्याच्यामुळं रवी भाऊ माल घालणार आहे ना त्यांना बी माल टाकायचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न घेऊ आहे ना त्याच्या प्रयत्न बघू आता. आनंदाला पण तरी तिकडे जेवण करायला होतो. हां सो आज वारकरी महोत्सव असल्या कारणामुळे जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे. बाकी काही दाखवणार नाही. त्याच्यानंतर तर कीर्तन वगैरे दाखवणार आहे आणि बाकीची सोय. सो तुम्ही बघू शकता इथं आता आमचा खास रांधवण आहे आनंदाने इथंची चण्याची डाळ
वटाणा बटाटा एक नंबर. म्हणजे असं समजा की आम्ही जेवायला झाले इकडे डायरेक्ट. म्हणजे आनंदाच्या हातचा जेवला नाही माणूस, तो माणूस का जेवला. तर भरपूर सुलं बिलं इकडे भात भाज्या. आनंद काय अजून स्पेशल काय आणि स्पेशल म्हणजे आनंद काय बोल पुरं तुझी इंटरव्ह्यू झालेल्या अजून काय काय टाकलं याच्यात इकडं यो इकडं भजी मिरच्या त्याला लावले. दादा वाटतं मिरच्या दादाच्या अशा कापल्या वाटतं सगळ्या. आता बघूया मिरच्यांचे भजी बी इथेचे. आता तडका द्यायला लावले ते मस्त चण्याचेडा बटाटा आणि यो भात एक नंबर. जिरा राईस बनवले. सगळे वारकरी महोत्सवामध्ये जेवढी लोक येतील त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था आपण प्रत्येक वर्षी केली जाते. सो आजच्या दिवशी कोणी तिथे उपाशी जात नाही. बाकी पण भरपूर आहे पण आज दाखवणार नाही. फक्त वारकरी महोत्सव असाच आपल्याला दाखवायचा. त्याच्यामुळं इतर गोष्टी या आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया. सो आमचे विश्वभाऊ म्हात्रे यांचे वडील मामा कटाला तू मामा डायरेक्ट आमच्या सर्वांचे परिचयाचे कुस्तीपट्टूंचे जे वडील असतील त्या नावाने ओळखले जातात आत्माराम वाकडे. आणि आमचा माझा खास मित्र आहे काय अरुंदास. जरी वयाने मोठा असला ना तरी अरुंदास माझा खास मित्र. म्हणजे आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये वयाची तफावत भरपूर आहे पण आम्ही लहानपणापासून मित्र आहोत. म्हणजे मी लहान होतो तवशा मी दादाचा मित्र आहोत. हा चला पुढे बघूया. बघू शकता काही जाऊ नको कुठे जायला. बाबा जगन्नाथ हे इथं चल हे डुग्या इकडे चल इकडे या बा इकडे. ओय पेट्याला कंटाळले घरावर आज डुगूला फालुदा पाहिजे. पहिल्याच दिवशी डुगूनी फालुद्याकडे घेऊन आले आम्हाला. सो मोठा फालुदावाल्यांची ओपनिंग आहे आज. उद्घाटन आहे का तुमचा पहिला गिरायक आहे काय बाबा डुगू तुमचा यांचा डुगू पहिला गिरायक आहे. थांब नको ना काढू राहू दे यार मस्त दिसत तुला. घराची केस दुखायला लागली ऍक्च्युली डुगू वैतागला. ए पकड रे. तो डुगूनी यांच्या धंद्याची ओपनिंग केलेली आहे. बघू यांचा धंदा भरभराटीचा जावो. आणि आगरी महोत्सवाच्या वारकरी महोत्सवाच्या दिवशी सर्व बैलगाड्या असतील घोडागाडी वगैरे सर्व आलेले आहेत. आणि आगरी महोत्सवाचे प्रमुख पाटील साहेब एक ज्येष्ठ कार्यकर्ता आपल्या आगरी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आणि त्यांच्या महोत्सवाची स्थापना झालेली आहे. एक आनंदाची बाब आहे की आज आमचे वरिष्ठ आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि अतिशय आनंददायक क्षण फुगडीचा. ही आहे वारकरी संप्रदायाची ओळख. फुगडीचा आनंद जर घेतला नाही तर तो आनंदच कसला. आम्ही
पंढरपूरला आळंदीला ज्यावेळी जातो त्यावेळी पालखीच्या बरोबरच्या फुगडीचा आनंद घेतला जातो. हा आनंद आपल्याला इथे बघायला मिळतोय. ही माझी फॅन आहे ऍक्च्युली. माझे सर्व ब्लॉग बघत असते आणि ती माझ्या आज भेटलेली वाहतात. तू फुगडी नाही कळत पप्पा जोडीला आकाशी फुगडी फुगडी हा आनंद आहे ऍक्च्युली. स्वामी समर्थ महाराज की जय, साई बाबा की जय. गणपती बाप्पा मोरया. साई बाबा की सर्व सर्वांनी पाहुणी आणि स्वामी समर्थ महाराज की जय. आदरणीय महंत मंडळ बालकी मच्छिंद्र महाराज आपला विनंती आपण व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावं. चिंतामणी महाराज पाटील विचारनाथ महाराज आपण देखील स्थानापन्न व्हावं. तसेच उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी दशरथदादा पाडीसे महाराजांची विनंती आपण स्थानापन्न व्हावं. सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर मी भिवंडी आगरी महोत्सव 2025 ची सन्मानित कमिटी संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ भाकरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद धोगेसे, स्वागत अध्यक्ष डॉक्टर यशवंत माधू सोरेसे, कार्याध्यक्ष हनुमंतदादा पाडीसे आपणास विनंती करते आपण व्यासपीठावर यावं. त्यांच्या समवेत वारकरी महोत्सवाचे अध्यक्ष शनेश्वर वाकडे साहेब आपण व्यासपीठावर यावं. हरिभक्तमरण रमेश भोईर लहानपणीचे मराठी हा शब्द आम्हाला जाम भारी वाटतं गुरुजी बोलायला. ब्रह्मांड ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. मी उपाध्यक्ष चंद्रधारी पाटील साहेबांना सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा. हॅलो कल्पेश म्हात्रे आसिफाडी साहेबांचे सहकारी पीए कल्पेश म्हात्रेंना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. सो मंडळी भजनामध्ये दंग असलेली मंडळी आता थोडी नाश्त्यामध्ये वळलेली आहे. सो बघूया आता खाद्यपदार्थाचे भरपूर स्टॉल आहेत. तो आपण वेगळा ब्लॉग बनवणार आहोत. हा अरे यो उद्या पिऊ आता. रोज एक एक पियाचा. तू एका दिवशी सगळा पिशील तर कसा चालेल. हीच नाटकं आहे जी जाम असतात. त्याच्या पैयाला कुठून यायला जेव्हा बाबा कसा तरी गुमतवाल लावले. आता काय करते ना समाजाचे ज्येष्ठ नेते फेक रे तू बी लगेच साहेबांनी लगेच फेक त्याची करत याची करत फेक. भिवंडी आगरी महोत्सव तो बा हला तो बघ चेंडू हला बा टाकांशा तो बा. अरे बाबा त्याला कॅचीच्या अला 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 ये वाव कवरा भारी. जा धाव. यानंतर कीर्तन दरवर्षी
आणि या ठिकाणी भिवंडी आगरी महोत्सवाची मानाची टोपी आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय आर.सी. पाटील मंडळी आता इथे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आगरी समाजाचे जेवढे मंडळी आहेत त्यांचा समारंभाचा कार्यक्रम चालू आहे. संस्थापक अध्यक्ष त्यानंतर कीर्तनाला सुरुवात होणार. तोपर्यंत आपण बघूया छोटी छोटी पोरं कशी मस्ती करतात. काय जा दादा त्यांच्या बरोबर खेळायला जा. जा जा. पंचगंगेचा हा अमृत आपण प्राशन करणार चल इकडे चल. भिवंडी आगरी महोत्सवाच्या चल इकडे. पर्वामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आगरी तर मंडळी सगळ्या ग्राउंडची पाहणी करून आपल्या आगरी महोत्सवाचे सभासद बघू शकता. नावं घ्यायची काही गरज नाही. सगळ्यांच्या सुप्रसिद्ध आगरी मंडळी आहे. कारण आगरी महोत्सवाचा जो कार्यक्रम असतो सोनाली गावामध्ये संपूर्ण आमच्या गावातली तरुण मंडळी या आगरी महोत्सवाला आवर्जून म्हणजे हजेरी देतात नाही बोलू शकणार, पण सर्व व्यवस्थापनावर आणि सर्व गोष्टींवरती नजर ठेवून असतात. कारण काही झाला तर शेवटी सोनाली गावाचं नाव हा पुढे येणार म्हणून आमचा विपुल शेट्टी तर बसले बघा. तो त्या कोपऱ्यात विपुल शेट्टी बसले. त्याला काय आमचं डिसाईड करायला लागलं. तो म्हणजे सांगायचं असं की आगरी महोत्सवचे हे जे दिवस असतात आज यावर्षी ती 23 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत आहे. पण गावातील प्रत्येक तरुण हा म्हणजे 14 वर्षापासून ते पुढे संपूर्ण जोपर्यंत आहेत तोपर्यंत सर्व लोक ही आमची सोनाली गावाची संपूर्ण अगदी व्यवस्थित आणि महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. प्रत्येकाला काही ना काही काम असेल. तुम्हाला वाटत असेल ही मंडळी भेटे माझून आज आहे उद्यापासून यांचा रूप हा वेगळा असणार आहे. काहीतरी जबाबदारी काहीतरी सर्वच गोष्टी. सो आज आनंद वाटतो की आमच्या सोनाली गावाला ह्या आगरी महोत्सवाची पर्वणी मिळते प्रत्येक वर्षी आणि आम्हाला सर्व आगरी समाजातील लोकांची सेवा करायची संधी मिळते. सो जय आगरी. जय आगरी. तर मंडळी आता थोड्याच वेळात लगेच कीर्तनाला सुरुवात होणार आहे. कीर्तनकार आपल्या सर्व परिचयाचे देवराज महाराज देवरूम यांचा सुश्राव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम आता होणार आहे. भरपूर पब्लिक कीर्तनाला पण आहे. आम्ही थोड्याला जाणार त्यानंतर अरे माझा विद्यार्थी आलेला ते बघा आमची मंडळी सर्व फिरते. नाही बाबा ही मजा ना फक्त आपण आगरी लोक घेऊ शकता.
कीर्तन रूपी सेवा पर्व 14वा हरिभक्तपर्यंत देवराज महाराज वारकरी यांची महोत्सव संपुष्टात आली म्हणजे आज आटोपलेले संपन्न होत आहे त्याच्यानंतर आणि वारकरी महोत्सवाच्या तीर्थप्रसादाचा लाभ व्यासपीठावर देखील संपूर्ण समाजासाठी 2025 मध्ये एक कीर्तन मान्य सादर श्रीयुत केलेलं आहे. भाजपा हे आघाडीचे कलावंत कार्यकर्ते महाराष्ट्राचे एक ख्यातनाम यशवंतजी कीर्तनकार महादुसरे यांच्या हरिभक्त मार्फत देवराजजी महाराज केरे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. यांच्यासाठी कीर्तनाची जोरदार सेवा आम्ही टाळ्या संपूर्ण वाजवा. ऐकलेली आहे जोरदार टाळ्या याच्यानंतर आता आम्ही वाजवा. जेवणाला जाणार आहे जेवणाचा महाराजांचं प्रकार बघू. स्वागत आणि सन्मान शाकाहारी वारकरी अगदी मस्त जेवण आहे महोत्सवाचे जेवलो नाही म्हणजे अध्यक्ष अजून आता जेवायला जाणार आहे. शिवराजजी वाकडे साहेबांना बघूया विनंती आता करतो की आपल्या जेवणाचा आस्वाद शिवस्ते घेऊया सर्वजण. आणि तसेच काय पाहिजे का तुम्हाला दादा सवी